हॅलो फ्रेंड्स, आपण कर सहाय्यकच्या याच्याबद्दल डिस्कस केलंच होतं की त्याचा रिझल्ट लागलाय, पण त्याच्यामध्ये ऑप्टिंग आउटची पण एक सुविधा आली आहे. आणि ऑप्टिंग आउटचा ऑप्शन ना खूप चांगला असते. म्हणजे कसं, ज्यांना नाही घ्यायचंय ते ऑप्ट आउट करू शकतात. काऊन की कितीही एक्झाम दिला तरी बसायचं तर एकाच पोस्टवर आहे ना. आणि आपले जे फ्रेंड्स आहेत जे अजूनही वेटिंगवर आहे, त्यांना पण आपण एक अपॉर्च्युनिटी देऊ शकतो ॲज अ म्हणजे एका जनरल इंटरेस्टमध्ये. आणि मग ऑप्टिंग आउटचा ऑप्शन याच्यासाठी यायचा की मला माहिती आहे जॉब मध्ये लागल्यावर रिझाईन करून दुसऱ्या जॉबवर स्विच करणं, त्याच्यामध्ये पहिलेवाले जे जॉबवाले असतात ते खूप त्रास देतात. म्हणजे त्याच्यामध्ये मल्टिपल क्लॉजेस असतात की तुम्हाला हे द्यावं लागेल ते द्यावं लागेल तुम्हाला. आणि खूप खूप लोक तर डॉक्युमेंट्स पण अटकून ठेवतात. मग ते डॉक्युमेंट्स आपले ओरिजिनल अटकले की मग ते रिझिग्नेशन प्रोसेस खूपच हे जाते, खूपच लेंदी होते. त्याच्यामुळे आपण ऑप्टिंग आउटचा ऑप्शन घ्यायचा आहे. तर ऑनलाईन फॅसिलिटी दिली आहे एमपीएससी जीओईवर. आपल्याला करायचं असेल तर याचे टाइम लिमिट पण दिले आहे. या टाइम लिमिट मध्येच करा, काऊन की नंतर मग आयोग ऐकत नाही आणि नंतर ते करण्यात अर्थ पण नसते. काऊन की मागच्या वेळी त्या नगर परिषदच्या सरसेवामध्ये त्यांनी ऑप्टिंग आउटचा ऑप्शन दिला होता. बरेच लोकांचे तिथे तलाठीचे लागले होते जॉब, मग त्यांनी तो यूज केला, काही लोकांनी नाही केला. मग नंतर मग त्याचे खूप कॉन्सिक्वेन्सेस आले. नेहमी नेहमी विचारत होते. मग जिथे आपण असतो तिथनं पण रिझाईन करणं थोडं डिफिकल्ट होते. पण ऑप्टिंग आउटचा ऑप्शन पण चांगला असते. इथे दिलेला आहे की 14 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी आणि ऑनलाईन फॅसिलिटी पण अवेलेबल आहे. ठीक आहे. थँक्यू.